त्यावेळेस जरांगे यांचा आंदोलन आता जो आहे तो संपुष्टात आलेला आहे. मात्र बरेचसे ओबीसी नेते ज्याच्यामध्ये प्रकाश शेंडगे आहेत आणि इतर अनेक ओबीसी नेते जे आहेत ते चिंतेत पडलेले आहे की या सगळ्या प्रसंगातून ओबीसी समाजाचा, कुणबी समाजाचं नुकसान होईल आणि मोठ्या संख्येने मागच्या दारातून मराठे जे आहेत ते ओबीसी वर्गवारीमध्ये सहभागी केले जातील. नाही, त्यांच्या या मताशी मी सहमत होऊ शकत नाही. कारण एवढ्या दिवसापासनं जे नोंदी शोधण्याचं काम माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने केलं आणि जी आकडेवारी 25 तारखेला अधिकृतरित्या राज्य सरकारने शासन निर्णय काढून जाहीर केली, त्याचा जर आपण अभ्यास केला तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आतापर्यंत एकूण 57,41,000 अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. 241 नोंदी सापडल्या आणि त्यापैकी 38,97,399 लोकांना आजपर्यंत कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. आता या आकडेवारीचा जर बारकाईने अभ्यास केला तरच तथ्य त्यांच्या लक्षामध्ये येईल. मी साधं उदाहरण एक नागपूर विभागाचं देतो आणि अमरावती विभागाचं. नागपूर विभागामध्ये 9,42,208 नोंदी सापडल्या असं प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यापैकी 8,74,837 लोकांना प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. आम्ही इकडला जर अभ्यास केला तर आपणही लोकांच्या माध्यमातून नागपूर जिल्हाधिकाऱ्याने फक्त एका माणसाचं प्रमाणपत्र इश्यू केलेलं आहे ऑक्टोबरनंतर. बाकी सर्व जुनेच आहेत. कुठल्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्याकडनं लोकांनी माहिती घ्यायला पाहिजे की ऑक्टोबरनंतर किती लोकांना प्रमाणपत्र दिले. अमरावती विभागाचा तसाच अभ्यास जर आपण केला तर अमरावती विभागात 26,15,227 नोंदी सापडल्या असं म्हणतात, पण प्रमाणपत्र इश्यू झाले आहे 10,66,331. तिकडल्या काही लोकांच्या नोंदी असतील पण त्यांनी अजूनपर्यंत प्रमाणपत्र घेतलेले नाही, ज्यांना गरज नाही आहे, जे स्वतःला हे समजतात. म्हणजे सर्वच नाही. मग ह्या 10,66,000 ऑक्टोबर नंतरचे आहेत का? नाही, या जुन्याच आहेत. फक्त त्या जी आरमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये, औरंगाबादमध्ये ऑक्टोबर 2023 नंतर 23,290 लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहेत. आता नियम असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला, मी आधी म्हणत होतो की कुणबी जातीबरोबर इतर जातींचासुद्धा नोंदीची शोध घेण्यात यावा व ज्यांना पुरावे सापडले नाही त्यांचे पुरावे शोधण्याचं काम न्यायमूर्ती शिंदे समितीला सरकारने द्यावं, जेणेकरून 1967च्या पूर्वीच्या नोंदी त्या जातीच्या लोकांना सापडतील व त्यांनासुद्धा ओबीसीचा समाजाचा फायदा होऊ शकेल. आता हे नोंदी त्या वैयक्तिक माणसाला सापडल्या नसतील, शिंदे समितीच्या माध्यमातून त्या नोंदी सापडल्या म्हणून ते प्रमाणपत्र. एवढ्या सर्व याचा जर अभ्यास केला तर फक्त 20,000 नवीन नोंदी. मी सरकारी कागद म्हणतो, मी नाही म्हणत आहे. मग इथे आमचं ओबीसीचं नुकसान कुठे आहे? ज्यांच्याकडे खरंच नोंद आहे 67च्या पूर्वी कुणबी जातीची, मराठा कुणबी किंवा कुणबी, त्याला ते प्रमाणपत्र मिळण्याचा नियम आहे, अधिकार आहे. तो अधिकारानुसार त्याला जर प्रमाणपत्र मिळालं असेल तर ओबीसी समाजाचं इथे कुठेही नुकसान झालेलं नाही. 37 लाख ज्या काही नोंदी यांनी प्रमाणपत्र इश्यू केले म्हणतात, 38,97,000 ह्या त्यामध्ये 99% मी तर हे म्हणेल की 99.5 काय 99.99% या जुन्या नोंदी आहे. 0.01% असेल त्या नवीन, त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होणार नाही. ज्या पद्धतीने प्रकाश शेंडगे किंवा इतर ओबीसी नेते म्हणत आहेत, कुठंतरी ओबीसी समाजामध्ये भ्रम पसरेल असं वक्तव्य वाटतात का? आणि ओबीसी नेत्यांची काही एकसंघ बैठक आता महाराष्ट्रातल्या यापुढे करण्याचं काही नियोजन सुरू झालं आहे? नाही आहे. आज संध्याकाळी माननीय छगन भुजबळ साहेबांनी बैठक बोलावलेली आहे. मी वेळेवर निरोप आल्यामुळे माझ्याकडे घरगुती कार्यक्रम सुरू असल्यामुळे मी आज जाऊ शकत नाही. पण हळूहळू जेव्हा या सर्व लोक शासनाने आतापर्यंत 25 तारखेला 26 तारखेला जे काही जी आर काढून त्यांना दिलेले आहेत त्याचा जर अभ्यास केला तर शेवटी निष्कर्ष हाच निघणार आहे की ओबीसी समाजाचं इथे कुठेही नुकसान झालेलं नाही. आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून सुद्धा मी ओबीसी समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो
की ओबीसी समाजाने कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही. आम्हाला सरकारने जो शब्द दिला होता तो शब्द सरकारने पाळला. ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण दिलं नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देण्याचे आदेश सरकारने दिलेले नाही. त्याच्यामुळे सरकार ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभी राहिली. आमच्या आंदोलनाचं ते यश आहे आणि यामुळे ओबीसी समाजाच्या कुठल्याही व्यक्तींनी, कुठल्याही घटकांनी, कुठल्याही नेत्यांनी चिंता करण्याची गरज नाही, हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की कुठेतरी ओबीसी समाजात अस्वस्थता आहे आणि महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी चर्चा का बरं होत आहे? नाही, मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकते आणि म्हणून 25 आणि 26 तारखेला जे शासन निर्णय निघाले त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर बाकी मंडळीसुद्धा समाधानी होईल आणि जे काही शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहे, प्रश्न निर्माण झालेले आहे, भीती निर्माण झालेली आहे, ती नक्कीच दूर होईल आणि त्यांच्याच माध्यमातून ओबीसी समाजाला त्याला काय म्हणू आपण हिंमत देण्याचं काम बाकी आमची सर्व नेते मंडळी करतील, याचासुद्धा मला आत्मविश्वास आहे. नाही, हे बघा की निवडणुकीच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये काय घडामोडी घडतात त्याच्यावरती निवडणूक अवलंबून असते. एवढ्या लवकर त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही. महायुतीला फटका बसेल असं वाटतंय? नाही, मी सांगितलं तुम्हाला की त्या शेवटच्या 15 दिवसामध्ये काय परिस्थिती निर्माण होते त्याच्यावर पूर्ण निवडणूक अवलंबून असते. म्हणून आता आपल्याकडे लोक कसे आहे की शॉर्ट माइंडेड लोक असतात. आज काय झालं ते उद्या विसरतात ना, उद्या काय झालं ते परवा विसरतात. त्याच्यामुळे त्या शेवटच्या 15 दिवसामध्ये काय घडामोडी घडतील त्याच्यावरच राजकीय पक्षाचं भवितव्य अवलंबून राहणार. एकनाथ खडसे असो किंवा आणखी बऱ्याच लोकांनी असं म्हटलंय की मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी काल पण बोललो होतो की जे काही आता घडलेलं आहे याचा आता समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती, समाजाचा शब्द वापरतो मी, संपूर्ण समाज आला त्याच्यामध्ये, हा अभ्यास करणार आहे, चिंतन करणार आहे, मनन करणार आहे आणि नंतर कुणाला काय मिळालं आणि काय मिळालं नाही याच्यावरती वक्तव्य करायला सुरुवात करणार आहे. तीच सुरुवात मला वाटते खडसे साहेबांनी केलेली असावी. छगन भुजबळ यांनी असंही जे काही वक्तव्य केलं होतं याबद्दल, त्यावर प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं का ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, म्हणजे कुठेतरी पक्ष बाजूला राहून छगन भुजबळ एकटे पडतील? तो त्यांच्या पक्षाचा विचार आहे, तो पक्षामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे. पक्षाचे प्रमुख आणि इतर मंडळी बसून काय योग्य आणि काय अयोग्य आता अभ्यास करून काय कारवाई करायचा तो त्यांचा प्रश्न असल्यामुळे मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही. काल मनोज जरांगेने छगन भुजबळ आणि सदावर्तेंना म्हटलं की ते वाया गेले लोक आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी करू नये कोणाविषयी. या देशामध्ये प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि त्या संविधानाने मिळालेल्या अधिकारानुसार मतांतरे जरी असले तरी एकमेकाविषयी अशा प्रकारे टीका करणं हे चुकीचं आहे. मी त्याचं समर्थन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्याय केला असं म्हणताय मराठा समाजाला? नाही, मी काल आपल्याला म्हटलं की न्याय केला की काय केलं काय नाही याचा या दोन्ही GRचा जेव्हा लोक प्रदीर्घ अभ्यास करतील, चिंतन करतील, मनन करतील, त्यानंतरच ते लोक जाहीर करतील न्याय झाला की अन्याय झाला. आणि म्हणून मी आता त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणार नाही. पण आमच्यावरती अन्याय नाही झाला हे मी मात्र ठामपणे सांगू शकतो.